साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू, 270 डॉक्टरांचा सहभाग, मानधनात वाढ, वसतिगृहाची स्थिती आदी प्रलंबित मागण्यासाठी मार्ड अर्थात मध्यवर्ती निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता। यानुसार गुरुवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोच्च रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू झाले आहे। यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता जवळपास सगळ्याच सेवावर याचा परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। वैद्यकीय पदव्युत्तरच्या डॉक्टरांच्या मानधनात 10,000ची वाढ करण्यात येईल। मानधन वेळेत मिळावे तसेच सर्व निवासी डॉक्टरांना पुरेसे वसतिगृहाची सोय करून देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते। या सगळ्या मागण्या 10 दिवसात पूर्ण करू असे आश्वासन दिले होते। या आश्वासनाला अनेक दिवस उलटूनही अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत। यामुळे संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। दरम्यान गुरुवारी सकाळी ओपीडी नियमित सुरू झाली। सायंकाळपासून निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू झाले। म्हणजेच सायंकाळी जवळपास सगळ्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे। पण आजपासून आंदोलन तीव्र होईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। शिवाय आपत्कालीन परिस्थितीमधील वैद्यकीय सेवा सुरूच ठेवणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट केले आहे। आमच्या मुख्य मागण्या अशा आहेत की आमचे जे मानधन आहे ते म्हणजे अदर स्टेटच्या कंपनीमध्ये खूप कमी आहे। जसं सेंट्रल इन्स्टिट्यूटमध्ये दिल्ली, यूपी, बिहार तिथे 1,20,000 इतकं मानधन देण्यात येते, स्टायपेंड देण्यात येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 75,000 ते 80,000 असं स्टायपेंड देण्यात येते। तर आमची एक मुख्य मागणी आहे की जे आमचं स्टायपेंड आहे ते कमीत कमी 1,00,000 रुपयाने केलं पाहिजे। आमची दुसरी मागणी आहे की जे स्टायपेंड देण्यात येते ते दर महिन्याच्या म्हणजे रेग्युलरली झालं पाहिजे। बऱ्याच कॉलेजेसमध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते 2 ते 3 महिन्याने डिले होते आणि हे दर महिन्याला असंच चालते। आणि तिसरी मुख्य मागणी अशी आहे की जे हॉस्टेल आहेत आता जसं सोलापूरमध्ये 230 रेसिडेंट डॉक्टर्स वर्किंग आहेत पण त्यांच्यासाठी फक्त 60 रूम अवेलेबल आहेत। तर त्यामुळे प्रत्येक रूममध्ये ओव्हर क्राउडिंग आहे, प्रत्येक रूममध्ये 3 ते 4 रेसिडेंट राहावे लागते। त्यामुळे त्यांची जे क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती चांगली नाही आहे। त्या आमची 3 मुख्य मागण्या आहेत। यासाठी आम्ही दिनांक 7 फेब्रुवारीला स्ट्राईक केला होता आणि त्यावेळी असं आहे की आमच्या सगळ्या मान्य अजितदादा पवार यांनी मान्य केल्या होत्या। त्यामध्ये की फक्त त्यांनी आम्ही 2 दिवसामध्ये सगळे आमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करू आणि ते तसं आम्हाला लिखित किंवा GR ते काढतील असं त्यांनी सांगितलं। पण अजून 2 हफ्ते होऊन गेले आहेत पण त्याच्यावर अजून काहीच ॲक्शन झालेली नाही आहे, ऑन पेपर काहीच नाही आहे। म्हणून आम्ही सगळ्या रेसिडेंट डॉक्टर्सनी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्ट्राईकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे। काल संध्याकाळी 5 वाजतापासून आम्ही स्ट्राईकवर सुरू केलेला आहे आणि या स्ट्राईकमध्ये म्हणजे जे रुटीन वर्क आहे ते सगळं बंद राहील, फक्त इमर्जन्सी सेवा सुरू राहतील। आणि जर आमच्या स्ट्राईकमध्ये मागण्या लवकरात लवकर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेससुद्धा विथड्रॉ करू। आणि आमची एक गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला रिक्वेस्ट आहे की जितक्या लवकर आमच्या मागण्या पूर्ण होतील तितक्या लवकर बरं होईल, कारण की यामध्ये नुकसान पेशंटचं होते आणि आम्हाला मेन म्हणजे पेशंटला नुकसान होऊ नये म्हणून आम्ही मागच्या वेळेस स्ट्राईक मागे घेतला होता। पण यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य नाही झाल्यात, लिखित स्वरूपात मान्य नाही झाल्यात तर आम्ही हा स्ट्राईक म्हणजे बंद करण्याची हा इंडेफिनिट स्वरूपात सुरू राहील।